मान्यवर आधी खेळून पुढे जात आहेत. मान्यवरांच्या उजव्या बाजूला अकलूजचा संघ आहे. त्याच्यामध्ये फलटण, पुणे, मुंबई, रायगड या ठिकाणचे खेळाडू मात्र एकत्र ते खेळत आहेत. त्या संघाची मात्र प्रथमतः ओळख परेड जी होत आहे. आणि त्यानंतर मान्यवर पुढच्या संघाकडे येत आहेत. राष्ट्रार शिरवळ या संघाकडे आणि नाणेफेकीसाठी मी या ठिकाणी विनंती करतोय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटची स्पर्धा आहे आदरणीय प्रशांत शिंदे यांनाच विनंती करतोय आपल्या शिवाय आपण नाणेफेक करायचे आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन याच्या समोर आणि टॉस एका बाजूला चेतन काळेगे आणि दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल. टॉस केला जातोय. मेगा फायनल आहे. पुसेगाव स्पोर्ट्स क्लब पुसेगाव आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आणि टॉस का बॉल राष्ट्रार शिरवाळ चेतन रिवाचा प्रयत्न पहिल्यांदाच केला गेला. धावाची संधी आणि पहिल्याच वेळेस मात्र 3 बळी अर्ध्यात विकेट हॅट्रिक आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख पण थोडीशी पिलते तरी काय हरकत नाही. मोठी चित्र गेली कुठे ज्येष्ठ मंडळी हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय शरीराला लागला गेला. पुन्हा 1-2 मिळेल. धापलक एकीने वाढलाय. पहिलं षटक संपलंय. धापलका धावसंख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. समय बचाइए. विश्वजीत ठाकूर दुसरं षटक टाकण्यासाठी तयार. विश्वजीत पप्पू जगताच्या मार्केट बाहेर 6 रन षटकार. ब्रह्मदेवजी कारकर साहेबांच्या वतीने जे पारितोषिक असणार आहे. एक धाव्या दरम्यान गोल पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण या दरम्यान थोडंसं खराब होतोय. चेंडूची फिकी पर्यंत दुसरी धाव. 2 धावा आहेत. धापलक आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुरेख आणि या दरम्यान हा चेंडू अतिशय सुंदर त्या आरेखित करण्याचा प्रयत्न. एक धावची प्रगती सगळ्यात महत्वाची. लॉकअपच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. काय चाललंय. जास्ताच्या 2 धावा पप्पू मात्र बाद झाल्यानंतर चेतन आणि हर्ष पूर्णपणे डाव समजायचा प्रयत्न करतो. समय वाचाय समय काहीतरी मात्र वाट नाही. हो विकेटचा प्रयत्न होता. चेंडू पोहोचला गेला मिड विकेटला. 1 धाव तर आहे. चेंडू थोडीशी दिशा बंद प्रयत्न करत असताना 1 धाव आणि दुसऱ्या प्रयत्न पाहूया. 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढली गेली. 18 धावा आहेत. फुलटा चेंडू आहे. टीमचा कव्हर काय पुन्हा गोलंदाज तयार. आणि या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवे. शेलरची शक्यता आणि क्षेत्रमात गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आणि या दरम्यान आपण पाहतोय डीप बॅटच्या कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि खेळ सुटला. हात ओलसर चेंडू ओलसर. 3 चौकासाठी 3000 रुपये पारितोषिक आहे. पण हे पारितोषिक मात्र आता कधी आणि कोण. एक धाव ब्रेक एकीने वाढलाय आणि
नागपूरला सरकलाय चेंडू मात्र डीप धावांची दिशेने पोहोचतो ही पाहूया सीमारेच्या जवळपास पोहोचलाय और घे 4 रन पहिल्याची फलंदाज तयार आणि या दरम्यान उस्मान पटेल बाद हे चेंडू पूर्णपणे हवेत दुबेच्या करायला चेंडू पोहोचलाय आणि गेम सुटला एक धाव त्या बाजूला धावाची संधी आणि 24 धावसंख्येचा बाटला करायचा आहे एकूण धावसंख्येचा बाटला घेत 30 टार्गेट 30 आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा झेल हो हा चेंडू हलवार पण टाकलाय मोहीमने रदस तयार हा चेंडू अतिशय सुंदर खेळला क्षेत्ररक्षकावरती राहुल शेळके अर्थात बाबू या दरम्यान चेंडू कव्हर करतोय त्या दरम्यान 2 धावा आहेत आणि या हा चेंडू फरक बनवायचा प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवायच्या 3 विकेट चेंडू षटकार हा लागोपाठचा दुसरा बॉल पवार आणि हा चेंडू आपण पाहतोय यष्टरक्षक विंगलली थोडीशी चूक आहे एक धाव होती यष्टरक्षक खराब आहे 8 चेंडू आणि 9 धावा अंतिम सामना आहे 2 रन फायनल पुसेगाव स्पोर्ट्स पुसेगाव आयोजित प्रशांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केली क्रिकेटची स्पर्धा आणि धावबाची संधी होती संधी मात्र या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बरोबरती आहे चेंडू कव्हर केला गेलाय त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावाच्या पूर्ण केल्या गेल्या 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्ये फलंदाज तयार शफीक टू सफी आणि या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत पाहूया एक धाव तर क्षेत्ररक्षक बरोबरती असेल दुसरा धावचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा आहेत षटक संपलाय योगेश पवारसाठी चेतन तयार आणि हा चेंडू दरम्यान आपण पाहतोय 5 चेंडू 5 खोलला तुम का खोलू आणि या दरम्यान एक सिंगल कोणाचा तयार या दरम्यान आपण पाहतोय चेंडू स्क्वेअर लागला 5,000 रुपये प्रमाण कसा